नगरपालिकाच नाही तर पोलीस स्टेशन ते न्यायालयापर्यंत मी तुमच्या सोबत काही प्रश्न मी तुमच्या सोबत आहे। मागं जे महापौर होऊन गेले त्यांनी प्रभागामध्ये कोणतेच कामं नाही केले। प्रभाग क्रमांक 6 मधल्या अजितदादा गटाकडून ज्यांना अधिकृत उमेदवारी भेटली ते प्रवेशिका क्षितिज जाधव आणि ॲडव्होकेट नाज शेख आमच्या सोबत आहेत। आपल्याला उमेदवारी भेटलेली आहे। पहिले आपण भारतीय जनता पार्टीत काम करत होता, आपले जे पती आहेत त्यांना उमेदवारी न देऊन जे मागचे जे नगरसेवक आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि आपल्याला आता अजितदादाकडून उमेदवारी भेटली आणि आपण प्रचार करतायत। काय सांग? नमस्कार, मी प्रवेशिका क्षितिज जाधव, प्रभाग क्रमांक 6 मधून मला अजितदादा पवार गट या गटाकडून उमेदवारी भेटलेली आहे। तरी मी या संधीचं सोनं करेन आणि प्रभागामध्ये मी फिरत आहे तर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे मला। मागं जे महापौर होऊन गेले त्यांनी प्रभागामध्ये कोणतेच कामं नाही केले, त्याच्यामुळं लोक नाराज आहेत त्यांच्यावर। तर ते उणीव मी पूर्ण भरून काढेन आणि महिलांसाठी सक्षमीकरण, आरोग्यविषयक समस्या हे सगळं सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। उच्च शिक्षित आहात तुम्ही, ॲडव्होकेट आहात, जिल्हा सत्र न्यायालयामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करताय। प्रभागाचे कुठले प्रश्न आहेत सध्या आणि काय वाटते की तुम्हाला अजितदादा राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून आपल्याला जी उमेदवारी भेटली ते संधीचं सोनं कसं करणार? अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जय भीम। मी ॲडव्होकेट नाज शेख। मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटातर्फे मला आणि प्रवेशिका क्षितिज जाधव आम्ही दोघांना उमेदवारी मिळाली आहे। हा प्रभागामध्ये अनेक प्रश्न आहे जे आतापर्यंत 10-15 वर्षापासून जे नगरसेवक निवडून आले, महापौर झाले, ते आतापर्यंत हा प्रभागाचे काही विकास करू शकले नाही। तर आम्ही हा प्रभागामध्ये अनेक काम केलेले आहे। तर लोकांची इच्छा होती की तुम्ही ॲडव्होकेट आहे आणि काम पण करत आहे तर तुम्ही उमेदवारी घ्या मॅडम आणि आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे। त्यासाठी आमचे जे मान्यवर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि जे वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला उमेदवारी दिली आहे आणि अजितदादा पवार साहेब संध्याकाळी तर रात्रीपर्यंत लोकांसाठी काम करत आहे। अशी पार्टीमध्ये राहून आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, हे आमच्या सौभाग्य आहे। आणि 15 तारखेला मी आणि प्रवेशिका क्षितिज जाधव आम्ही दोघी उमेदवार घड्याळ चिन्हवर आहे, घड्याळ चिन्हवर मत देऊन आम्हाला निवडून द्या। जिंकून आल्यानंतर हा प्रभागाचे जे काही प्रश्न आहे, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता आणि जे मेडिकलची सुविधा आहे आणि महिलांचे जे प्रश्न आहे ते आम्ही सोडण्याचा प्रयत्न करी। आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की मी तुमच्या सोबत नगरपालिकाच नाही तर पोलीस स्टेशन ते न्यायालयापर्यंत मी तुमच्या सोबत काही प्रश्न मी तुमच्या सोबत आहे। येणाऱ्या 15 तारखेला भरघोस मतांनी निवडून द्या, हाच सर्वांना विनंती। प्रभागातली जे 2 उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 16 तारखेला ते विजय होतील। 15 तारखेला जे मतदान होईल त्याच्यात सगळं समजून जाईल की ते 16 तारखेला निवडणूक जिंकतील का, हे प्रश्नचिन्ह आहेत। खूप खूप धन्यवाद।